नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप। आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहे जो विषय मला असं वाटतं तरुणांना अनेकांना माहित नसतं किंवा ज्यांना माहिती जरी असलं तरी आपला जो आजचा तरुण आहे ना तो राजकारणामध्ये फार रस दाखवणार नाहीये। म्हणजे तो राजकारणाच्या खोलापर्यंत शिरण्याचा त्याचा मनसुबाच नसतो। ते झालं मतदान करू नाही तर न करू, त्याला काही घेणे देणं नसतं। पण याच तरुणांना हे माहित नाहीये की राजकारण हे त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या भविष्यासाठी किती महत्त्वाचं आहे। आपल्या आजच्या तरुणांना समजत नाहीये। या विषयात आपण थोडंसं बोलणार आहे। आता तुम्ही म्हणाल राजकारणाच्या सगळ्या विख्यात पवार साहेबांकडेच तुमचं बोट कसं काय गेलं, तर थोडंसं आपण त्याच्याविषयी देखील बोलणार आहे। अनेक जण मला म्हणतात किंवा अनेक जणांचा असा रेटा असतो आपल्या नवीन पोरांचा की पवार साहेबांनी राजकारणातून जरा बाजूला व्हावं आणि खरोखर तरुणांना संधी द्यावी। पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, शरद पवार राजकारणात किती महत्त्वाचे आहेत आणि किती सध्याच्या घडीला त्यांचं महत्त्व आहे, किंवा दुसऱ्या बाजूला ते राजकारणात नसतील तर काय होईल, किंवा त्यांनी राजकारण सोडावं का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आज माझ्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे मी काय कुठला राजकीय मोठा विश्लेषक नाही किंवा कुठला पत्रकार नाही किंवा 40-50 वर्षाचं कुठलं राजकारण पाहिलं नाही, पण मी एक तरुण म्हणून मला जे योग्य वाटतं, मला जे आता पटतंय किंवा मी जो अभ्यास करतोय सध्याच्या परिस्थितीवर त्याच्याविषयी आपण बोलणार आहे। शरद पवारांचं जर राजकारण पाहिलं तर शरद पवार हे पुरोगामी विचारांचे आहेत, म्हणजे जुन्या विचारांचे आहेत, जुन्या लोकांच्या विचारांचे आहेत। आपण आजही आपल्या घरामध्ये जेव्हा आपले आई वडील, अनेकांचे आज आपले आई वडील हे जुन्या विचारांचे आहेत, त्यांच्या काळातले विचार आजही तसेच ते पुढे रेटत आणतात। याच सगळ्या गोष्टीतून एक उदाहरण देतोय मी तुम्हाला। या सगळ्या गोष्टी आज आपल्या पोरांना पटत नाहीत, आज आपल्या तरुण पोरांना पटत नाहीत। आज जो आपण विचार घेतोय, जो जगाभर चालण्याचा विचार घेतोय, त्यामुळे आज अनेकांच्या घरामध्ये बाप बेट्यांची भांडणं होत आहेत। पोरांचं बापांशी पटेना, आई वडिलांशी पटेना, का पटेना? प्रश्न काय त्यांचा कोणाचा दुस्वास करण्याचा नाही, विचार ही अशी गोष्ट आहे जी विचार एकमेकांना पटत नाहीत। त्याचं कारण असं आहे की आम्ही आज ही 40-50 वर्षापूर्वीचे जुनाट विचार पुढच्या पिढ्यांवरती लादतोय, त्या पुढच्या पिढ्यांना ते विचार नको आहेत। आता मी याचं उदाहरण तुम्हाला का दिलं, कशासाठी दिलं ते सांग। शरद पवार हे पुरोगामी विचारांचे, जुन्या विचारांचे आहेत। शरद पवारांनी हे मागच्या महाराष्ट्रातलं राजकारण पाहिलंय, जो महाराष्ट्र 2014च्या आधीचा होता। आता 2014च्या आधी का तेही तुम्हाला पुढे सांगून टाकतो मी कसं काय काय झालं ते। शरद पवार म्हटलं की ग्रामीण खेड्यांमध्ये, ग्रामीण भागांमध्ये शरद पवारांची खूप जादू आहे। त्या काळातली 60-70तली जी माणसं आहेत, आपले आजोबा पंजोबा जे कोणी तुमचे असतील ते, त्यांना जर कुणाला राजकारणात त्यांना पाहायचं असेल ना तर ते शरद पवारच म्हणतात। त्यांनी बाकी काम करो शरद पवार साहेबांनी, नाहीतर ना करो, त्यांना शरद पवार हेच नाव आठवतं आणि त्यांना तेच हवे असतात। का हवे असतात लक्षात घ्या। कधीही आपण जेव्हा एक मानसिक एखाद्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपणही त्याच लोकांना आपल्या जवळ ठेवतो ज्या लोकांशी आपले विचार पटतात किंवा त्यांचे विचार आपल्याला पटतात, आपले विचार त्यांना पटतात। हेच काहीच मला असं वाटतं शरद पवारांच्या बाबतीत आहे। शरद पवारांचे विचार हे पुरोगामी आहेत, शरद पवारांचे विचार हे सेक्युलरवादी आहेत। शरद पवार साहेबांचे विचार हे त्या अशिक्षित किंवा म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये घर करणार आहे। त्यामुळं आजही पवार साहेब ग्रामीण भागामध्ये पाय रोवून आहेत। म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, जोपर्यंत शरद पवार आहेत ना तोपर्यंत ग्रामीण भागामध्ये सहजा कोण वळवळ करणार नाही। आज जरी भाजप आणि ही सगळी गोष्ट जरी पाळमुळं रोवत असतील तरी पवार हे शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेलं नाव आहे। त्याच्यामुळे त्यांना हलवणं राजकारणात सध्याच्या घडीला महत्त्वाचं नाही किंवा ते अशक्य। या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान शरद पवार आपल्याला नकोच, ते का नको आहे याच्याविषयी जरासं बोलूया। 2014च्या आधी, मगाशी मी तुम्हाला म्हटलं की 2014च्या आधीचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र जो महाराष्ट्र एका वेगळ्या सगळ्या जगापासून जरा अलिप्तच होता। जो महाराष्ट्र आपण महाराष्ट्रापुरतच पकडू, तसा तर भारतच जगापासून अलिप्त होता। आपल्याला काही माहित नव्हतं, ज्याला इंटरनेट नव्हतं, काय नव्हतं, आपण कसल्या मध्ये जोडणार होतो या जगाशी मला हे समजत नव्हतं। त्या 2014च्या 10च्या काय आधीचा जो महाराष्ट्र असेल, आम्हाला आजही आठवतंय। आम्हाला साधा एखादा फोन कॉल जरी करायचा झाला तरी आम्हाला किती उठाठेव्या करायला लागायच्या। आजही ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी नेटवर्क नाहीये, तेव्हाचा कॉइन बॉक्स, आजची जी सगळी म्हणजे जी जीवनामधली सुरळीतता आली ती भारतामध्ये यायला कित्येक वर्ष गेली हो, कित्येक वर्ष गेली। म्हणजे आज आपली लोक म्हणतात की जपान, अमेरिका ही आजही भारतापेक्षा 50-60 वर्षांनी पुढे आहेत। म्हणजे विचार करा ते कुठल्या दर्जाचं सगळं जीवन ते जगत आहेत आणि आम्ही आजही तितक्या मागे आहोत। याचं कारण म्हणजे आम्ही पुरोगामी विचारांमध्ये अडकलो। आम्ही धावत्या जगासोबत आम्ही स्पर्धा करू शकलो नाही। आता तुम्ही म्हणाल पवार साहेबच का, तेच जर राजकारणात बाजूला झाले की काय सगळं काय देश काय लगेच 50 वर्ष पुढे जाणार आहे का? तर असं नाहीये। असं मी फक्त एक उदाहरण दिलं तुम्हाला पवार साहेबांचं। मी तुम्हाला आजही सांगतो, शरद पवार साहेबांसारखे कोणत्याही पक्षातल्या नेते असो, मला असं वाटतं या सगळ्या वयोवृद्ध नेत्यांनी राजकारणातून आता खरोखर अलिप्त व्हावं आणि राजकारणाच्या मागे जाऊन येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना तुमचे अनुभव सांगावेत। हे फार महत्त्वाचं आहे। आम्ही किती दिवस एकाच याच्यावरती नुसतं घोटत बसणार आहोत, आम्ही किती दिवस एकच दगडावर घासत बसणार आहोत? आम्हाला काही नवीन पोरांना नको संधी द्यायला, पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही राजकारण नको त्यांच्या खांद्यावर टाकायला। आम्ही काय करतोय आम्हाला समजलं पाहिजे। आम्ही किती अजूनही पुरोगामी विचारांमध्ये जगणार असू,
आम्हीच आमचं वाटोळ करणार. मग हे जग इतकं पुढे गेलंय, त्या जगासोबत जर स्पर्धा करायची असेल, म्हणजे साक्षात श्रीकृष्ण देखील सांगतात की बदल हा सृष्टीचा जो बदल आहे, त्या बदलानुसार जर तुम्ही बदलत गेला नाहीत ना तर जगाच्या मागे तुम्ही नक्की पडाल. आणि तेच होतंय, तेच घडतंय आणि तेच होताना दिसतंय. म्हणून माझा एक वैयक्तिक विचार आहे की शरद पवार साहेब हे पुरोगामी विचारांचे, जुन्या विचारांचे आहेत. आजच्या घडीला नक्की देशाला, पोरांना, तरुणांना, शेतकऱ्यांना, सगळ्या म्हणजे काय हवंय ना या सगळ्या गोष्टींचा विचार करणारा माणूस आत्ताच्या घडीला राजकारणात असायला हवा. म्हणून सगळे तरुण आणि म्हणून सगळी लोक म्हणतात की पवार साहेबांनी इतकी वर्ष जे चांगलं राजकारण केलं, वाईट केलं ते तुम्ही सांगा, मी काय तुम्हाला सांगत बसणार नाही. अनेकदा त्यांनी चुकीचंही राजकारण केलं, मी सरळ सरळ बोलतो. ते सेक्युलरवादी होते, त्यांना मुस्लिम या सगळ्या गोष्टी त्यांना फार जवळच्या होत्या. त्यामुळे शिवरायांच्या गडांवरील सगळी जिहादी आक्रमणं त्यांच्याच काळामध्ये फोपावली. बिंदास बोलतो मी, बिंदास आणि त्याचे पुरावे देखील आपण देऊ शकतो. त्यांच्याच काळामध्ये फोपावली. या सगळ्या जातीतलं राजकारण, आरक्षणाचं राजकारण जे आज तरुणांना, पुढच्या पिढ्यांना त्रास देणार आहे ना, ही सगळी राजकारण, या सगळ्या उलथापालथी त्यांच्या काळात झाल्या. त्याच्यामुळे त्यांनी चांगलं काम केलं, वाईट काम केलं, त्याचे लेखाजोखे तुम्ही मांडा. पण पवार साहेबांनी आता राजकारणातून निवृत्त व्हावं आणि येणाऱ्या पिढ्यांना, पुढच्या तरुणांना, ज्यांच्याकडे काहीतरी विचार आहे, ज्यांच्याकडे काहीतरी विजन आहे, अशा लोकांना राजकारणामध्ये आता मोठं करावं, एवढंच मला देखील वाटतं. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा. पवार साहेब राजकारणात महत्त्वाचे आहेतच, त्यांचं काय आपण त्यांना डावलू शकत नाही किंवा मी म्हणत नाही की. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, नुसते पवार साहेबच नाही, राजकारणात जेवढेही सगळे वयोवृद्ध लोक आहेत त्यांनी आता राजकीय पटलावरून थोडंसं बाजूला व्हावं आणि येणाऱ्या तरुणांना संधी द्यावी. या तरुणांच्या खांद्यावरती राजकारण सोडावं आणि त्यांना शिकवावं की चांगलं राजकारण कसं करावं. मला असं वाटतं येणाऱ्या पुढच्या 100 पिढ्यांसाठी ही गोष्ट फार फार महत्त्वाची आहे. तुम्हीच जर तिथं पाय रोवून बसत असाल, तुम्हीच जर फक्त त्या सगळ्या गोष्टी करत असाल, येणाऱ्या पिढ्यांना आम्ही कधी आणि काय देणार आहोत याचा देखील आम्हाला विचार करावा लागेल. त्याच्यामुळे मी काय नुसतं पवार साहेबांनाच बोलत नाही, असे अनेक नेते आहेत. त्या सर्व नेत्यांनी जर आता घरी बसावं, सर्वांनी जरा अलिप्त राहावं राजकारणापासून आणि येणाऱ्या नवीन पिढ्यांना संधी द्यावी, एवढंच मला म्हणायचं.